आमचे जाधव साहेब आहेत, तालुका कृषी अधिकारी चव्हाण साहेब आहेत, खेसे साहेब आहेत आणि अतुल आहे. यांनी त्यासोबत सोनबा मास्तर असतील, आमच्या ह्या ताई असतील गटातल्या, सरपंच मॅडम, या सगळ्याच्या तळमळीपोटी हा कार्यक्रम घेतो आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, या कार्यक्रमासाठी काय असं कुठलं टार्गेट आहे, कुणाला तरी फोटो काढून दाखवायचे आहेत असं काही नाही. त्याच्यामुळं ज्यांना खरंच ऐकायचं आहे आणि ज्याला शेती फायद्याची करायची तेवढ्यानीच बसावं. ज्याला काय अर्जंट काम आहे त्याने आता गेलं तर चालतंय. जे बसलेत ते खरंच शांतपणे ऐकतील. तिकडं कोण आहे कोपऱ्यात? मी प्रशिक्षणाला किंवा कुठेही ट्रेनिंगला जरी गेलो तरी मी आपल्या ट्रेनिंग लोकांना सांगत असतो, ज्याला झोप लागली, ज्याला कंटाळा आला, ज्याला ह्याच्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं काम आहे त्यांनी निघून जावं, काय अडचण नाही. बसलोय तर शांत डोक्याने ऐकायचं आणि जे जे आम्ही काय बोलणार आहे मी ते तुमच्या फायद्याचं राहणार आहे, याच्यात माझा काही फायदा नाही. मी आधीही सांगितलं होतं की ही मला काही टार्गेट नाही, म्हणजे तुम्ही जायलाच पाहिजे तिथं प्रशिक्षण किंवा जाऊन तुम्ही गप्पा मारल्याच पाहिजे असं काही नाही. आपण फक्त काहीतरी शेतकऱ्याचं देणं लागतो. आज शेतीची परिस्थिती अशी आहे की शेती कुणीच करायला तयार नाही. नॅशनल सॅम्पल सर्वेमध्ये मागच्या 4 वर्षापूर्वी सॅम्पल सर्वे झाला, त्याच्यामध्ये विचारलं लोकाला की तुम्ही आज शेतीमध्ये किती कमवता? 18,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याचं उत्पन्न आहे सर्वसाधारणपणे भारतामध्ये. आता 18,000 रुपये वर्षाला काय काय येते? महिला मंडळाला जास्त माहिती आहे, बरोबर. कमीत कमी 3-4 माणसाच्या कुटुंबाला महिन्याला 15-18 हजार रुपये लागतात, पण सर्वसाधारणपणे भारतातल्या एका शेतकऱ्याचं उत्पन्न 18,000 रुपये आहे. आणि मग इतकी त्या विचारलं की नॅशनल सॅम्पल सर्वेमध्ये की तुम्ही शेती सोडून तुम्हाला अजून एखादा व्यवसाय दिला तर तुम्ही ते कराल का शेती कराल? तर 51% लोकांनी सांगितलं आम्ही शेती सोडून दुसरा कुठलाही व्यवसाय असेल तर आम्हाला द्या. आज ही शेतीची परिस्थिती आहे. कशामुळे ही शेतीची परिस्थिती झाली काय सांगता येईल? सांगा, तुम्ही बोलायचं. हां, जे जे वाटेल ते सांगायचं. इथं जास्त कष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. रानावनात उन्हात अनात रात्री अपरात्री अंधारात उजेडात काम करावं लागतंय, तिथं घाम गाळावं लागतं, हे एक कारण. बरोबर. अजून ताई? नैसर्गिक आपत्ती म्हणजे सरांनी सांगितलं अगोदर की कधी पाऊस लवकर येतो, कधी. मागच्या वर्षी मराठवाड्यामध्ये यावेळेस मागच्या वर्षीचा पाऊस आठवा तुम्ही, 12-13 मेला पाऊस सुरू झाला होता आपल्याकडे, आणि यावेळेसपर्यंत लोकांचं उगवलं होतं पेरलेलं, बरोबर. यावर्षी काय परिस्थिती आहे? अजून कसलाच पाऊस नाही. कधी लवकर सुरू होतो, कधी उशिरा सुरू होतो, कधी मधीच खंड देतो, कधी लांबतो, कधी लवकर जातो निघून असं. आणि मग हे झालं पावसाचं. त्यासोबत कधी जास्त थंडी पडती, कधी कमी पडती. मग तापमान तर यावर्षी आज अशी परिस्थिती आहे की नुसतं बसलं तरी फॅन खाली मागची बाजू ओली होती, बरोबर आहे. म्हणजे वातावरणात बदल आहे, त्याच्यामुळे सुद्धा शेतीमध्ये काम करायला माणूस तयार नाही, टिकायला माणूस तयार नाही. अजून काय कारण आहे? उत्पादन वाढलेलं नाही आणि बाजारभाव मिळत नाही, बरोबर. अजून म्हणजे जे 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 मला शेतीमध्ये वापरायचं आहे, रासायनिक खत असेल, मजुरी असेल, हे सगळं महाग झालं आहे. आणि आमचे बाजारभाव मात्र सोयाबीन जे 10 वर्षापूर्वी 4,000 जात होतं, आता वाटाणा जो 40 ते 80 रुपये किलो जातो तो तेवढ्याच दरम्यान आहे. मशागतीचा एक खर्च वाढला, बरोबर आहे. ट्रॅक्टरचं डिझेल काय काय मजुराची एक समस्या आहे, मजूर मिळत नाही, बरोबर. 2 गोष्टी सांगितल्या यांनी की मशागतीचा खर्च वाढला. तुम्ही जरा शांत बसा, नाहीतर तुमची अडचण जास्त आहे. मला वाटतं तुमची जास्त अडचण वाटेल. नाही, जास्त अडचण त्यांची आहे, त्यांना अस्वस्थ व्हायला लागले. तर 2 गोष्टी आहेत. मशागतीचा खर्च वाढला, बरोबर. मशागतीचा खर्च वाढला म्हणजे जिथं 1,000 रुपये 1,200 रुपयाला रोटावेटर होतं तिथं 2,000 झालं. नांगरटीच तर तासावर आलं, आता 3,000 बी लागायला लागले. मग तो काय कमी करता येईल का? पुढं त्याच्यावर विचार करू. तुम्ही जो मुद्दा सांगितला मजुराचा,
बरोबर 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 हं. बरोबर बरोबर बियाणं सुद्धा बरोबर आहे बरोबर 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 कारण 90 रुपयाचं डिझेल आज 105 रुपये गेलं बरोबर 1100 नाही 465ला होतं 475ला होतं हे 5च वर्षात वाढलं किती 2000 2200 बरोबर अजून काय कारण आहे ही कारण आहे काय का त्यात बरोबर म्हणजे शासकीय योजना सुद्धा तुमच्या काही कामाच्या नसतात बरोबर अजून पुढं काय सांगा पाण्याचा अभाव कारण बागायती क्षेत्र कमी आहे आपल्याकडं पक्क पाणी नाही पावसावर येणाऱ्याच पाण्यावर आपल्याला शेती करावं लागते अजून काय सगळं सांगायचं काय सुद्धा पोटात ठेवायचं नाही मळमळ जेवढं होतंय तेवढं सगळं बाहेर काढायचं बरोबर म्हणजे कधी जोरात पाऊस येतो ज्यावर्षी पाऊस काळ जास्त असतो त्यावेळेस विहिरीला पाणी लागतं रानाची बढतेत आणि मग यावर्षीसारखी समजा परिस्थिती अजून तर काही स्पष्ट नाही पण त्यावेळेस मात्र पिकाला पाण्या वाचून पिकं वाळतेत सुकतेत अजून काय होऊ द्या काय असेल ते सगळं बाहेर येऊ द्या मळमळ राहिले की मग डोकं दुखतं पुन्हा हां बहुतेक झालं ठीक आहे आता मला सांगा आपण चर्चा करताना असा विषय घ्यायचा असतो मी कृषी खात्याचा साहेब आहे ही कृषी खात्याचे इकडे बसलेले साहेब लोक आहेत आम्ही पगारदार नोकर आहे बरोबर त्या मॅडम असतील आपण विषय कुणासमोर काय मांडायचा हे जर आपल्याला कळत नसेल बरोबर आहे म्हणजे तुम्ही मागणं काय करणार कुणाला पशी काय मागायचं ज्या गोष्टी ज्याच्या हातात आहे आता तुमच्या हातात काय काय गोष्टी नाहीत ते तुम्ही काय काय सांगितलं सांगा मला मी काय म्हणतो स्पष्ट आहे का जे तुम्ही आता अडचणी शेतीच्या सांगितल्या हे तुमच्या माझ्या हातात किती आहेत सांगा बरोबर एक बाजारभाव हात नाही दुसरा नैसर्गिक आपत्ती तुमच्या हातात नाही अजून बियाणं कंपनीनं बनवलं कसं बनवलं ट्रॅक्टर डिझेलचा भाव नांगरट अजून पाणी अजून बरोबर आता ताई काय म्हणतात 90% शेतकऱ्याच्या किंवा समोर बसलेल्या माणसाच्या त्या गोष्टी हातात नाहीत बरोबर ह्याच्याबद्दल तुम्ही आम्ही किती डोकं फोडलं तर काय होणार आहे ऐका की बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मी त्याच्यावरच येणार आहे ज्या गोष्टी माझ्या हातात नाही तिथं आपण तुम्ही इथंच म्हणून नाही आपण कट्ट्यावर बसू द्या पाहुण्या रावळ्यात असू द्या कुठेही गेलं तरी आपण कशावर चर्चा करतो जे माझ्या कुणाच्याच हातात नाही त्याच्यावर चर्चा करतो आणि मग ह्याच्यातून होतं काय तुम्ही जसं बोलले चर्चा बंद करा ह्याच्यातून होतं काय माझी जबाबदारी संपत्ती आता नीट ऐका मी तुमच्या हातात काय काय ती सगळ्या गोष्टी सांगतो आणि ते पटतं एक नाही सांगा मी जर म्हणलं माझ्या हातात काय नाही तर माझी जबाबदारी संपली ना पिकलं तर त्याच्यामुळे पिकलं नाही पिकलं तर तुमच्यामुळे पिकलं नाही असंच आहे का कसं आहे आता मला सांगा साधी गोष्ट सुरुवातीला पासून सांगतायत तुम्हाला की पाणी फाउंडेशननं गट तयार केला हे कशासाठी करायला लागले ते काय विकतायत का हो कुणासाठी चालू आहे ते बरोबर आजचा कार्यक्रम ठेवला कशासाठी आम्हाला काय विकायचं आहे का नाही मग तुम्हाला आतापर्यंत जसं आपण मागाशी बरीच मंडळी आली नव्हती त्यावेळेस आपण बोलत होतो की तुमचा आता सध्या काय झालं कुणावरच विश्वास राहिलेला नाही कारण तुम्हाला खूप जणांनी टोप्या घातल्या आणि आज पण तुमच्याकडे येणारा माणूस तो काहीतरी विकायला घेऊनच येतो त्यामुळं तुमचा कुठल्याही माणसावर विश्वास नाही भाऊभाऊकीवर तर नाही गावकीवर नाही गावात नाही आणि आमच्यासारख्यावर तर अजिबात नाही थोडा बहुत सुद्धा नाही आमच्यावर का तर तुम्हाला प्रत्येकाने काय केलंय काहीतरी आणलंय विकलंय दिलंय चुकीचं दिलं असेल चुकीचं सांगितलं असेल त्याचा फायदा बघितला तुमचा फायदा कुणी मात्र बघितला नाही ज्या शेतकऱ्यासाठी काम करतोय आपण त्याचा फायदा नाही बघितला बरं तुम्हाला तुमचा तरी फायदा कळतो का समोरच्याने नाही बघितला मान्य माझं बऱ्याच वेळा भाषणामध्ये बोलताना भांडण होतं
पण होऊ द्या, काय फरक पडत नाही. थोडी जाणीव झाल्याशिवाय, ठिणगी पडल्याशिवाय, राग आल्याशिवाय माणसामध्ये बदल होत नसतो. माझं चुकलं आहे, तुम्ही बिलकुल मोठ्याने सांगा ओरडून की तुमचं चुकतं आहे, काय हरकत नाही, मला काही घेऊन जायचं नाही, मला जेवढं शक्य होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या गोष्टी हातात काय काय त्याचा विचार केला कधी? काय काय आता यावर्षी साहेब म्हणले अल निनो येणार आहे. त्यांनी सांगितलं तांत्रिक पॅसिफिक महासागरामध्ये तिथं 1.5 ते 1.5 डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढतं, मग इकडचं वारं तिकडं जाताना आपला मान्सून वीक होतो आणि मग तुम्ही काय नियोजन केलं? अल निनो येणार आहे किंवा ह्यावर्षी शुद्ध मराठीत आपलं की यावर्षी थोडं पाऊसमान असं तसं राहणार आहे आपल्या भाषेत शेतकऱ्याचं. तुमचं काय नियोजन आहे? काय काय करणार? हां, कमी पाऊस आहे, पाऊस नाही आहे का? म्हणजे काय काय करायला पाहिजे? ताई काय म्हणतात, कमी पावसावर येणाऱ्या पिकाची आम्ही लागवड करणार. तुम्ही काय म्हणला, पाऊसच नाही पडल्यावर काय करायचं? अजून काय? आता यावर्षी पाऊस उशिरा सुरू होईल, त्याच्यात 4-5 प्रकार येतात. जसं मी अगोदरही सांगितलं, उशिरा सुरू होईल, लवकर जाईल, पुन्हा ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. जून जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपल्याकडे 92% पडणार आहे. आपण जिथं बसलो आहे तिथं पुणे जिल्ह्यात, मराठवाड्यात कमी होणार आहे, विदर्भात त्याच्यापेक्षा कमी पडणार. मग ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये पाऊस पीक माझं फुलोऱ्यावर येणार नाही, फुलोऱ्याच्या पुढं गेलं पाहिजे किंवा अगोदर झाला पाहिजे. मग ह्यासाठी कुठलं पीक लावायला पाहिजे? हा एक भाग. म्हणजे पिकाची निवड यावर्षी कसं पर्जन्यमान राहील, काय पाऊस राहील, हे बघा. शेवटी निसर्गाने तुम्हाला मला काय सांगितलं आहे का? पण माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत ते मी केला तर मला समाधान वाटेल. काय होईल? मी गड चढायचा प्रयत्न केला, उदाहरण आत जायचा प्रयत्न केला दर्शनाला, प्रयत्न तर करावा लागेल. जातंय का नाही हे आपल्या हातात नाही. किती जाड माणूस असला तर जातो का नाही गाभाऱ्यात? कसा जातो? एक तर त्याला अटकल लागते, बरोबर आहे. मी गेलेलो आहे, 2दा-3दा गेलेलो आहे. माझं 90 किलो वजन असताना गेलेलो आहे आणि मी 73 किलो वजन असताना मी गेलेलो आहे दर्शनाला आत. त्याला एक तर कसब कौशल्य लागतं आणि हिंमत लागते. तुमचं वजन किती आहे हे तुमचं उदाहरण का देतो मी, हे तुम्ही बघितलं ना रोज. आता मला माझ्याकडची जमीन कशी आहे, पाऊस कळाला आहे कसा राहणार आहे, असं तसंच राहणार आहे, कमी राहणार आहे. मग माझ्याकडे जमीन कुठली आहे? हलकी, मध्यम, भारी. 15 सेंटीमीटर म्हणजे एवढी खोली ज्याची आहे, ज्याची एवढी आहे आणि याच्यापेक्षा जास्त ज्याची खोली आहे, ही 3 प्रकारच्या जमिनी असतात. तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार तुमच्याकडे जी आहे ती काय बदलणार आहे का तुम्ही? पण तुम्हाला कुठलं पीक घ्यायचं हे आपण बदलू शकतो का नाही? त्याच्यात कुठल्यात काय लावायचं आणि कुठल्यात काय लावायचं हे एक भाग आपल्या हातात आहे. दुसरा, आता पाऊस कमी राहणार आहे, सोयाबीन करणार आहे, वाटाणा करणार आहे, सगळ्यात कमी कालावधीचं पीक कुठलं आहे? वाण कुठलं आहे? ही माहिती आहे का तुम्हाला? आज अशी परिस्थिती आहे, मी सांगतो तुम्हाला, पटेल नाही पटेल, आम्ही फक्त सगळं दुसऱ्यावर ढकलून दिले आणि आम्ही नामानिराळ राहिलो. कारण ते सोपं असतं ना, चांगलं झालं तर मी केलं, वाईट झालं तर सगळ्यांनी केलं माझं, हे सांगणं सोपं असतंय. पण मला त्याचं शास्त्रीय ज्ञान काय आहे? वाटाणा किती वर्ष झालं घेता तुम्ही? मी वाटाण्यावर जास्त बोलणार आहे. किती वर्ष झालं घेता तरी? 20, बरोबर. मग मला सांगा, वाटाण्याला जमीन कशी पाहिजे? तुम्ही वर्षानुवर्ष घेता ना, पिढ्या गेल्या ना, सांगा की आता. वाटाण्याचा लवकर तयार होणारा वाण कुठला बाजारात मिळतो? तो तुमच्याकडं, बरोबर. पुन्हा त्याला बियाला काय औषध लावायला पाहिजे? कुठलं कुठलं काय नाव आहे? त्यांना जाऊ द्या, त्यांची लयच अडचण आहे. आज अशी परिस्थिती आहे, मी 25 वर्ष झालं पीक घेतो, त्या पिकाबद्दल मला ABCD सुद्धा माहिती नाही.
आणि आम्ही म्हणतो शेती परवडत नाही, मजूर मिळत नाही, बाजारभाव नाही, लाईट नाही, पाणी नाही, पाऊस पडत नाही, खतं महाग झालेत, औषधं महाग झालेत. कुठल्या जमिनीत पेरायला पाहिजे? मध्यम ते भारी निचऱ्याच्या जमिनीत फक्त वाटाणा येतो. बरोबर आहे, हे तुम्हाला माहीत आहे, मी त्याच्यावर बोललो नाही. आता त्याला कुठला वाण वापरायला पाहिजे? हलकं रान असेल तर लवकर निघणार पाहिजे, कारण पाणी धरून ठेवत नाही, कमी तोडे होणार, कमी माल निघणार. मग त्याला वाण कुठला आहे? तुम्ही जेवढे बाजारात तुम्हाला जेवढे वाण माहीत आहेत ती तुमच्या मोबाईलमध्ये ते आहे तसं बघून टाका, नाही तर तोंडाने सांगा त्याला. मोबाईलला सगळ्याकडं अँड्रॉइड मोबाईल आहे, घरात एक तरी कमीत कमी. तसं तर आपल्याकडचे भाग म्हणजे अत्यंत सधन भाग आहे, प्रत्येकाकडं आहे. त्याला विचारा ना, AP3 आर्केलचं किंवा सलोनी शाईनचं SS10 आहे, तुमचं ॲडव्हान्टाचं गोल्डन आहे, त्याची काय कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचा काय गुणधर्म आहे बाबा, त्याचा गुणधर्म बघावा लागेल ना. ते किती दिवसात येतं आहे, किती दाणे असतात, ते किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, ते सांगताय तुम्हाला. तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला आहे, मी कुठला वाण वापरू? तुमची हलकी जमीन आहे का माहीत नाही मला, पाण्याची सोय आहे का माहीत नाही, तुम्ही किती अंतरावर लागवड करणार आहे ही माहीत नाही आम्हाला, आहे का माहीत? मग कमी कालावधीचा आपल्याला यावर्षी वाण निवडावं लागेल, जास्त कालावधीचा, कारण पुढं किती पाऊस पडेल, कसा पडेल, तुमच्याकडे शेततळ आहे नाही. त्यामुळं आपल्याला यावर्षी पहिल्यांदा कमी मध्यम जमिनीमध्ये कमी कालावधीचा वाण निवडावा लागेल. तुम्ही नाव सांगितलेलं आहे कुठला निवडायचा. आणखीन तुम्ही जेवढी बाजारात पाकिटं आहेत त्याचे सगळ्याचा फोटो काढा, गुगलवर सर्च करा, मेटाला विचारा, AIला. येत नाही का आपल्याला ते? असं तर सगळे करतात. 1.5 वर्षाचं लेकरूपासून 70 वर्षाचं म्हातारे असं करते. तेवढं एकमेव काम आहे. 70% भारतातली लोक फक्त सध्या असं करते. काय कामाचं असते माहीत नाही. मला वाटाणा लावायचा यावर्षी, त्याच मोबाईलचा उपयोग करून आमच्यासारख्याने सुद्धा एक शब्द सांगायची गरज नाही तुम्हाला. मी तर म्हणतो कृषी खातं बंद करून टाका, काय गरजच नाही. नाही तर तुम्ही आमचं ऐकत नाही, तुम्ही आमच्याकडे येत नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही. आमचं बरं चाललं आहे, तुमचं असंच चाललं आहे. बरं तुमचं आमच्यामुळे नाही, तुम्हाला तुमच्यामुळे बरं असंच चाललं आहे. ठीक आहे, आम्हीच त्याला जबाबदार आहे नाही. निसर्ग आहे, बाजारभाव हे तर आहेच आहे, पण तुम्ही सुद्धा काय करता हा पहिला मुद्दा. प्रत्येक गोष्ट करताना मला त्या पिकाबद्दल, समजा तुम्ही बाजरी पहिली करायची, बाजरीचं पीक होतं ना पहिलं आपल्याकडं, अजून कुठलं होतं? हायब्रिड ज्वारी करायचे. पहिलं वाटाण्याच्या अगोदर काय पीक घेत होते? बाजरी. बरोबर. म्हणजे पंजानं बाजरी केली, आज्यानं बाजरी केली, पोराने वाटाण्यावर आला, नातू आता वाटाण्यावर आला. मग आजा पंजाला बाजरी पेरायची कशी ही कुणी शिकवलं होतं का? बरं त्याला खायला लागायचं, सगळं घरचं होतं, बैलजोडी होती, ट्रॅक्टरची गरज नव्हती, 100% घरचे लोक काम करायचे, महिला असो पुरुष असो. आणि ते पिढ्यानं पिढ्या बाजरीचं ज्ञान आम्हाला मिळत गेलं. फक्त त्यात नवीन वाण आला, थोडं खत आलं, कीड रोग आला, तेवढ्यापुरतं आम्ही घेतलं. मग माझा पंजानी चांगली बाजरी होत होती, आज्याला चांगली होत होती, आम्ही ती पीक सोडून दिलं, वाटाणा आणलं. वाटाण्याची आम्हाला माहिती आहे का मुळी किती चालते, त्याची किती अंतरावर लागवड करायची, किती अंतरावर लागवड करायला पाहिजे. प्रत्येक वाण तुम्हाला सांगतो एवढ्या बाय एवढ्या अंतरावर लागवड करा. मी जी तुम्हाला सांगितले, मी इथं तुम्हाला नुसत्या वाटाण्याच्या 4 गोष्टी सांगितल्या, त्या प्रत्येकाने आहे तशा जरी केल्या तरी उत्पन्न येत नसते. कारण तुमची जमीन कशी आहे, तुम्ही त्याला काय निगा राखली, त्या जमिनीचा साहेब म्हणले तसं सेंद्रिय कर्ब किती आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. आणि आम्ही फक्त 100% आमच्या हातात नसणाऱ्या गोष्टीवर दोष देतो. पहिला मुद्दा, कमी कालावधीचा वाण निवडायचा यावर्षी, जो लवकर निघल. 4च्या ऐवजी 3 तोडे जरी झाले तर चालते. रबीमध्ये पुन्हा कसा पाऊस होतोय त्याच्यावर बघू. आता पुढचा मुद्दा, बीज प्रक्रिया करायची. कशाची बीज प्रक्रिया करायची? बरोबर. तुम्ही सगळे 100% बाहेरचं बी आणता का घरचं वापरता? कुणी हायब्रिड आहे त्यामुळे सगळे 100% बाहेरचं बी येते. त्याला पहिलं औषध लावलेलं असते, पुन्हा कसं लावणार मग तुम्ही?
त्याचा आपण इथं डेमो करून दाखवू कसं लावायचं ते. त्याला काय लावतो आपण कुणालाच माहीत नाही. ताईनं फक्त सांगितलं ट्रायकोडर्मा. PSB काय असते, KMB काय असते, तुम्ही मला वाटतं ह्यांनी सांगितलं. तुम्ही साहेबांनी सांगितलं. आम्हाला खरंच सांगतो तुम्हाला, आम्हाला शेतीचं ज्ञानच नाही. पंजा शेती करत होता, आजा शेती करत होता ना, त्यावेळेस बाहेरनं काहीच विकत आणत नव्हतो आम्ही. शेतीची दुर्दशा कधीपासून सुरू झाली माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही बाजारात तोंड बघितलं सकाळ दुपार संध्याकाळ, खरी दुर्दशा तिथून सुरू झाली शेतीची. जर शेती परवडत नसती तर वाडवडील कशावर जगले? वाडे घरदार शेतीवाडी कशावर घेतली त्यांनी? बहिणी बाळाचे लग्न आत्याची कशावर केली त्यांनी? शेती परवडत नव्हती ते कशावर केलं? शेतीवरच केलं ना. त्यावेळेस काय नोकरीला होते लोक? त्यावेळेस काय तुमच्या रसवंत्या होत्या का? त्यावेळेस शेती परवडत होती ती. आम्ही बाजारातनं काहीच विकत आणत नव्हतो आणि स्वतः शेती करत होतो. आता मला सांगा, वाटाण्याचं बी बाहेरनं, बीज प्रक्रियेला बाहेरनं, खत बाहेरनं, औषध बाहेरनं. बरं वापरू द्या, वापरा, पण ते कशावर खायचं माहीत आहे का? कशाला काय लावायचं? आणि हिथं फाटा पडलाय. आम्ही जी बाजारातनं विकत आणतो ते कसं वापरायचं हे आम्हाला कुणालाही माहिती नाही. आणि ते माहीत करून घेणं अत्यंत सोपं आहे. तुमचं मोबाईल तुम्हाला सगळं सांगतं, 100% सांगतं. आणि जर त्याच्यातनं काय आलं नाही तर आम्ही आहे, मग यूट्यूब आहे, मग पुढं गुगल आहे. आम्ही त्याला साधी गोष्ट आहे, तुम्ही कुठलाही खरीपाचा आता पीक घ्या, तुम्ही त्याला ट्रायकोडर्मा PSB KMBची बीज प्रक्रिया केल्याशिवाय लावू नका. पहिला मुद्दा. दुसरा पहिला मुद्दा काय होता? कमी कालावधीचा वाण वापरायचा. त्यामुळं गोल्डनकडे कमी, गोल्डन थोडा पुढचा आहे. आपल्याला काय, माझ्याकडे काही डीलरशिप नाही ह्या वाणाची का त्या वाणाची. मी आधी सांगितलं मला काही विकायचं नाही. त्या सगळ्याचे कालावधी किती आहेत, किती तोडे होतात बघा, आणि सगळ्यात लवकर तयार होणारा सुरू होणारा वाण पहिला लावायचा. दुसरं काही बाजारातनं विकत आणायचं नाही. फक्त ट्रायकोडर्मा PSB KMB हे 3 गोष्टी आणायच्या. ह्या किती लागतात? 5 ते 10 ग्रॅम किंवा मिली 1 किलो बियाण्यात. म्हणजे किती बी टाकता तुम्ही? कितीची पेर करता? किती बी वापरता पेराला एकराला? 40 किलो. म्हणजे 400 ग्रॅम लागतंय ते. 400 1200 ग्रॅम, 300-350 रुपयाचा खर्च आहे. ते कुठून आणायचं? हे पहिल्यांदा हे बघा, कृषी महाविद्यालय आहे, KVK बारामती आहे, इथं मिळते. हे केवढ्याला पाकिट आणले जाधव साहेब? 50-60 रुपयाला पाकिट आहे. हे लावायचं साहेब. ह्यानी काय होतंय, आपली जी रोपं नंतर मरते ती, त्यातलं एकही रोप मरत नाही. बरं हे जैविक आहे, हे केमिकल नाही. ह्याच्यात जीव आहेत, जीवाणू आहेत, बुरशी आहे. ट्रायकोडर्मा ही बुरशी आहे. PSB KMमध्ये आहेत ते जीवाणू आणि बुरशी आहे. हे मिक्सचर आहे. हे काय करतंय, आपली मरीला 3-4 प्रकारच्या ज्या वाईट बुरशी असतात, ज्या मुळाला सडवतात, खातात म्हणून आपण, त्याच्यावर वाढती ती आणि त्याला वाढूच देत नाही. एकदा टाकलं पुन्हा दरवर्षीसुद्धा टाकायची गरज नाही, बीज प्रक्रियासुद्धा करायची गरज नाही. आणि हे आणताना फक्त चांगल्या कंपनीचा आणा. कुणाला पाहिजे असेल तर मी 3-4 कंपनी, पहिलं विद्यापीठ तिथं नाहीच मिळालं तर 3-4 लोक चांगलं करणार आहेत. आता काय झालं आहे, आम्ही लोक काय सांगतोय की तुम्ही ट्रायकोडर्मा लावा, PSB लावा, KMB लावा. आता प्रत्येक कंपनीने हे प्रोडक्ट आणले. तुला हे नाही घ्यायचं तर हे घे. कळालं का? म्हणजे काही करून शेंडी लावायचीच ही ठरवलेलं आहे प्रत्येकाने. आज बाजारात काय मिळत नाही सांगा बरं? सगळं मिळतंय. म्हणजे शेती संदर्भात बोलू आपण, सगळंच मिळतंय. तरी शेतीमधलं उत्पन्न का वाढत नाही? मुळी चालायला मिळते, ह्युमिक ॲसिड, ह्युमिक जेल मिळते. सेंद्रिय खत पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या त्या 40 किलोच्या बॅगा मिळतात. सेंद्रिय खताचे मिळतात ना. पुन्हा बीज प्रक्रियाला मिळते, मुळी वाढायला मिळते, कांड्यातलं अंतर कमी करायला मिळते, उंची वाढवायला मिळते, फुलं काढायला मिळते, फुलं गळू नये म्हणून फवारायला मिळते, साईज वाढवून मिळते. तरी का उत्पन्न वाढत नाही?
बाजार मिळत नाही, उत्पन्न वाढलं तरीसुद्धा उत्पन्न वाढत नाही. ऐका, बाजार तर नंतरचा भाग आहे. बाजार हा नंतरचा भाग आहे. पहिलं उत्पन्नच मिळत नाही. तुम्ही खर्च किती करताय? तुमच्या फक्त वाटाण्यावर कुठेतरी आळे असते किंवा एखादी बुरशी असते. तुम्ही काय आणता जाऊन बाजारात? तुम्ही दुकानात जाता, काय काय विकत आणता तुम्ही? ते देईल ते 500,000 रुपये घेऊन गेलेला असतो. एकच कीड किंवा रोग असती, तुम्ही 4 बाटल्या आणता कमीत कमी, स्टिकर सहित 5. बिल होतं 2,500. पुन्हा सगळ्यात भारीतलं 5 औषधं एकत्र मारले. त्याचं शास्त्र माहिती आहे का तुम्हाला? कशासोबत काय खायचं? आणि शेतकरी चालला गाळात, आणि विकणारे दरवर्षी माडी बांधायले. दरवर्षी एक प्लॉट घेते का नाही? कोण हा विषय नाही. तो मी आहे का हे आहेत का तुमच्यातलं हे आहेत हा विषय नाही. तो आपलाच आहे. तो काय बाहेरचा आला का? तो भावबंदच आहे ना. ट्रॅक्टरवाला आपलाच आहे, मजूर करणारा आपल्यातलाच आहे, दुकानदार आपल्यातलाच आहे, आमच्यासारखे साहेब पण आपल्यातलेच आहेत. आम्ही काय कुठून पाकिस्तानमधून आलो का? किंवा कुठला एखादा ट्रॅक्टरनं भाव वाढला तो काय पाकिस्तानमधून आला का? सगळे आपलेच आहेत, पण आपलेच एकमेकाचं शोषण करतात. आणि त्याचं कारण एकमेव आहे की आम्हाला त्याचं शास्त्र ज्ञान आणि कौशल्य नाही. तुम्हाला ज्यावेळेस ते कशासोबत वापरायचं, कसं वापरायचं, त्यातला सगळ्यात सोपा पर्याय काय हे जोपर्यंत तुम्ही कळणार नाही तोपर्यंत तुमची शेती परवडू शकतच नाही. आणि जे माझ्या हातात आहे तेच करायचं. एक प्रयोग घेतला होता. आता खताची यावर्षी साहेबांनी तर तुम्हाला सांगितले की 100% तुमच्या मागणीप्रमाणे खत मिळेल. एक प्रयोग घेतला होता सीताफळ संशोधन केंद्रामध्ये राहुरीला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्या सीताफळाला काय खत वापरावं, NPK नत्र स्फुरद पाला जे म्हणतो आपण. मग ते विद्यापीठचे प्रयोग कसे असतात? एका वेळेला एवढं दिलं, दुसऱ्या वेळेला एवढं दिलं, तिसऱ्या वेळेला एवढं, कमी जास्त करतात ते. नत्र एवढा, स्फुरद एवढा, पालाश एवढा, 50 ग्रॅम दिलं, ह्याला 100 दिलं, ह्याला 125 दिलं, ह्याला 150 दिलं, आणि एक लाईन एकाच रानातली तशीच ठेवलेली असती मधली, की जेणेकरून त्याच्यात काय बदल झाला, किती फुलं आली, किती फळ लागलं, फळाची साईज काय झाली, एकूण किती त्याचं उत्पन्न मिळेल. 5 वर्षे प्रयोग केला. प्रयोगांती असं लक्षात आलं की कितीही खत वापरलं नाही वापरलं तरी सीताफळाच्या उत्पादनावर काही फरक पडत नाही. हा प्रयोग आहे. काय कळालं याच्यातून तुम्हाला? कळालं का काय? सीताफळाला कितीही कुठलाही खत कमी टाका, जास्त टाका किंवा टाकू नका, उत्पादनामध्ये काही फरक पडला नाही, विशेष फरक पडला नाही, असा त्या शास्त्रज्ञाचा निष्कर्ष आहे. आपण इतके उद्योग करतो, इतक्या लोकांना तुम्ही जगवताय, म्हणजे इतकी जी साखळी मोठी करताय तुम्ही, आणि तुम्ही मात्र गरीब राहायला लागला का? तर तुम्हाला त्याची माहिती नाही. युरिया पाहिजे, DAPच पाहिजे, आम्हाला काय पाहिजे? DAPच पाहिजे. मग दुसऱ्याचा 1840 चालत नाही का? युरिया पाहिजे तर सुपलाचाच पाहिजे किंवा 15-15च पाहिजे. कशाचं काय कारण असेल त्याच्या मागं? तेच मागायचं. युरिया मिळतो, सिंगल सुपर फॉस्फेट मिळतं, 2 प्रकारे मिळतं. एक पावडर मिळती, एक गोळी मिळती, एक पोटॅश मिळतं, एक पुन्हा पांढरं पोटॅश एक असते, अमोनियम सल्फेट एक आहे, 12-32-16 आहे, 20-20-0-13 आहे, 24-24-08 आहे, 9-24-24 आहे. अजून कुठली खतं मिळतात बाजारात? 10-20-20 आहे. 1840 सांगितलं पहिल्यांदाच. हे असं का तयार केलं आहे त्यांनी? ते फवारायची झाली पुन्हा. 19-19-19 आहे, 052-34 आहे, 0050 आहे. हे कशासाठी केले तयार? दुकानदारांनी तुम्हाला द्यावं, तुम्ही फवारावं किंवा वापरावं. आपल्याला त्यातल्या बारकावी माहिती करून घ्यावं लागते. आता तुम्ही यावर्षी असं करत धरा की वाटाणा मी बघितलाच नाही, वाटाणा कसला असतो मी बघितला नाही, वाटाण्याबद्दल काय तांत्रिक माहिती त्याची प्रिंट काढा, वाचा 4 बाऱ्या. सगळ्याला मराठी वाचता येतं, वाचायचं. ती कुठल्या हंगामात घ्यायला पाहिजे, किती अंतरावर लागवड करायला पाहिजे, वाण कुठले आहेत, किती अंतर, पुन्हा त्याची मशागत काय करायला पाहिजे, बियाला काय औषध लावायला पाहिजे, कुठलं खत त्याला द्यायला पाहिजे, मग त्याच्यावर येणारे कीड आणि रोग, आणि त्याच्यावर कुठलं औषध फवारायला पाहिजे, हे वाचा.
हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि एवढं सगळं जरी केलं तरीसुद्धा शेती परवडण्याची गॅरंटी नाही. का तर मागाशी जी आपण चर्चा केली होती सगळी गोष्टी ज्या आमच्या हातात नाहीत त्याच्यामुळं शेती परवडायची शक्यता नसते. पण आम्ही मुदलात आमच्या हातात काय तेच आम्ही काय करत नाही. आता किती अंतरावर पेरता? 40 किलो बी म्हणला तुम्ही. किती अंतरावर पेरता? ते तर कालवून निघून जाते. निस्तरायचं कुणाला? बरं किती क्षेत्र आहे तुमच्याकडे? सर्वसाधारण क्षेत्र किती आहे? वाटाण्याचं क्षेत्र किती आहे? कोण एकर अर्धा एकर. टूबून लावलं तर किती बी लागतो? हाताने टूबून लावल्यावर आलं का उत्तर? कळालं का तुम्हाला? मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले. तुमचं क्षेत्र किती आहे? तुम्ही म्हणले अर्धा एकर बरोबर. आणि डुबून लावल्यावर किती बी लागते? म्हणजे किती लागते? 40च्या 30% म्हणजे 14 किलो. किती पैसे वाचते तिथं? कशाला पाहिजे मजूर? घरात माणसं किती आहेत? अर्धा एकर 12 किलो टोबायला किती वेळ लागेल? सकाळी उठायचं. 2 माणसाचा सुद्धा किती वेळ लागेल? 2 माणसं सुद्धा असू द्या. 2 माणसावर सुद्धा सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास उन्हाचं आराम झोपून सावलीखाली 2 दिवसात टुबून होतं. 2 माणसात 2 दिवसात होईल? कुठं जाते ओल? बरं एकदा टोपल्यावर की पुन्हा काय निघूनच जाणार आहे का बाबा ती? आणि मग तुम्ही पेरल्यावर पण निघून जाईल त्याचं काय? तसंही जातात. आम्ही काय हे बघा दुसऱ्यावर बोट दाखवणं सोपं आहे. माझं चांगलं झालं माझ्यामुळं, माझं वाटोळं झालं पहिलं भावकीन गाव, मग राहायला मेहना, अजून आपल्याकडे यादी भरपूर असते. आम्ही हे जर आम्हाला आमच्या शेतीमध्ये आम्हालाच जर काम करायचं नसेल, त्या बाबांनी सांगितलं मला की मजूर मिळत नाही. आता 147 कोटी झालो, कुठनं आणायची माणसं? आपल्याकडे चेंगराचेंगरी व्हायली, अजून कुठली आणायची? बरं आणून काय करायचं? हाय त्याचीच पंचायत आहे. आमचा आजा काय करायचा? आमची आई काय करत होती? तुम्ही किती काम करता सांगा? आता लय करळ लागते. तुम्ही किती वाजता रानात जाता सांगा? किती जातात? हे बघा आपलं चुकतंय, आपल्याला दुरुस्त तर करावं लागेल. असं नाही की बरं ठीक आहे तुमचं बरं चाललं असेल तर माझं काय दुखायचं काय कारण आहे का? माझं काय दुखायचं काय कारण आहे का? माझं काय नुकसान होणार आहे? मला काय कंपनीत नाही माझी, मला काय विकायचं नाही. हां मग लक्षात ठेवा, आम्ही प्रत्येक गोष्टीला जर मार्ग असेल, पहिली गोष्ट तर तुमच्याकडे पेर कसे आहेत हे आलते की BBF वाले कुठं आहेत? किती फुटावर? 9 इंचावर पेर आहे. सगळ्यात चुकीची पद्धत आहे पेरीची, सगळ्यात चुकीची. अजिबात 9 इंचावर पेरायला नाही पाहिजे. कमीत कमी फूट किंवा 1.5 फूट. अरे बाबा एका घरात 10 माणसं बसवली आणि एका घरात 10 लेकरं आहेत आणि एका घरात 2 लेकरं आहेत, कुणाचं बरं राहते? तुम्ही किती गर्दी करणार आहे? आपण हे डोक्यात, मी काय म्हणतो, तुम्ही आता आरकेल 3 कुणी तिथं गुगलवर विचारा, तुम्ही विचारा आरकेल 3 वाण किती अंतरावर लावा. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या डोक्यात काय शास्त्र हा विषयच नाही आमच्याकडे, शास्त्रीय दृष्टिकोनच नाही आम्हाला. ती झाड किती वाढणार आहे आमचं काय म्हणणं आहे? मर येते, पण मर कशाने येते? बुरशी कशाने येते? बुरशीला आपण जर बियाला औषध लावलं तर बुरशी येईल का? नाही येणार. मग मर होईल का? नाही. मरीला दुसरं कारण आहे, पाणी साचल्यावर मर येते. कुठल्या आपल्या रानात कुठं पाणी साचतं, कुठनं ढाळ कसा आहे हे आपल्याला सगळ्याला माहीत असेल, 100% माहीत असतं आपल्याला. मग तिथं पेराव का? बरं पाणी काढून देण्यासाठी काय पद्धत आहे?
उताराला आडवी पेरणी करा, उताराच्या दिशेने चर करा, दोन्ही पर्याय आहेत, दोन्ही वापरता येतात. आणि मग BBFचं तुमच्याकडे ऑलरेडी गावात 2 आहेत, तुम्ही BBFवर पेरा बरं. ह्यावर्षी 20 किलोच्या वरती वाटाणाच पेरायचं. आणि मी म्हणतो म्हणून 1च तास पेरा तसं ताई, 1च तास करा, अर्धा एकर करा, 4 लाईनीच करा, बाकी तुमच्या पद्धतीने का काय तर टोकन पद्धतीत चांगलं काय येतं ह्याचा विचार करा ना तुम्ही. बी कमी लागलं म्हणजे त्या प्रत्येक रोपाला वाढायला मुळ्याला जागा आहे, वरती सूर्यप्रकाश मिळायला लागला, अन्न पाणी ह्याची कॉम्पिटिशन नाही, ह्याची स्पर्धा नाही. दोन्ही ओळीमध्ये दोन्ही रोपामध्ये सगळीकडे सारखं अंतर पाहिजे. आता तुम्हाला तुमच्याकडं तुमचं म्हणणं आहे की मी काय डोबणार नाही. थांबा जरा, ए बाबा बस, दादा बस, ठेव तिथं बस. तुम्हाला डोबायला माणसं नाहीत, ते साधे यंत्र आले, ते एकाला 2 जोडता येतात. ज्याला एकरभर रान आहे त्यांनी 2 यंत्र घ्या ना. एका दिवसात 2 माणसं 5 एकर पेरतात. ट्रॅक्टरवाला किती घेतोय पेरायला, किती घेतो ट्रॅक्टरवाला? 1200. ह्या दोघांचा रोजगार किती झाला? 500 धरा, 1000. 2 जण किती पेरतायत? 2 मशीन जोडून पेरायचं. 5 एकर पेरणं होतं. किती रोज पडते हो 5 एकरचे? 5 800 नाही 6000 झाले. 10 एकर पेरलं, 10 दिवस पेरलं समजा, चालते ना 8-10 दिवस पेरणी. कुणाला वापसा लवकर येतो, कुणाला उशिरा येतो, कुणाचं रानच तयार नसते, 1000 अडचणी असते तेच करायचे. 10 दिवस जर 2 माणसांनी ठरवलं, फक्त ट्रॅक्टरवाल्याचा व्यवसाय मोठा आहे, त्याचा हिशोब थोडा वेगळा ठेवा. मी म्हणतो पाणी फाउंडेशनमध्ये तुम्ही असे जे होतकरू 2-3 जण आहेत, 4 जण, त्याला 2-2 मशीन चांगल्या आणा ना विकत, त्या जुडून घ्या, रोजचे 5 एकर पेरून द्या. पुढच्या वर्षी तुम्हीच बघा त्याचं कसं येतंय. मशीनची माझी डीलरशिप नाही, मला विकायची नाही मशीन. तुम्हाला वाटायचं आणखीन आपला फायदा कशात आहे? 2 रोपातलं 2 ओळीतलं अंतर मला नीट ठेवायचं आणि बाजूला बेड करायचं. ह्याशिवाय पहिलं कमी कालावधीचा वाण, दुसरं बीज प्रक्रिया, तिसरं बेडवर माझं पीक आलं पाहिजे. माझी पद्धत साहेब वेगळी आहे. साहेबांनी सांगितलं तुम्हाला BBF ना करा. आता बेडवर पीक आलं, कशामुळे आणायचं बेडवर पीक? ज्यावेळेस जास्त पाऊस होतो, रानातनं पाणी बाहेर येतं, त्यावेळेस त्या बेड म्हणजे काय करायचा? गादी कशी करायची? काय करायचं? गादी करायची म्हणजे काय करायचं असते? तुमच्या उतारा म्हणजे जमीन किती खोल आहे, खुली आणि जमिनीचा उतार किती, 3, 3.5, 4 फुटावर एक बारीक चारी काढायची. मधला काय झाला? आता तुम्ही काय करता? मागं सारा पाडता. 100% लोक कुठून आले साऱ्याचं? ह्या सगळ्या ट्रॅक्टरवाल्याकडं BBF यंत्रच होते. त्यांनी ते 2 बाजूच्या सऱ्या पाडायचे जे होते ना फाळ, ते काढून टाकले आणि तिथं सारा यंत्र जोडलं मागं आणि चालू आहे पेरणी. त्या वाफ्यातनं पाणी जातं का बाहेर तुमच्या साऱ्यातनं? पाऊस जास्त झाल्यावर 30 मिलीमीटरपेक्षा पाऊस जर जास्त झाला तर रानात पाणी साठतं आणि मग हे तुमचे जे 4 तोडे व्हायला पाहिजे, 6 तोडे व्हायला पाहिजे, तुम्ही 3ऱ्या तोड्यातच आटपता. मूळ कारण हे आहे. पहिलं बियाला औषध लावलं नाही, ट्रायकोडर्मा, ती पण हितलं कुठलं केमिकल काही लावायची गरज नाही. ट्रायकोडर्माच का लावायचा? ते जमिनीत वाढते, त्या हरभऱ्यालाही कामाला येते, आजूबाजूला तुमची फळबाग आहे त्यालाही कामाला येते, त्याला खायला अन्न, हवा आणि पाणी असले की आपोआप जमिनीत वाढते. आणि हे सुद्धा दरवर्षी टाकायची गरज नाही, दरवर्षी बियाला सुद्धा लावायची गरज नाही, ते तुमच्या जमिनीत असतंय. फक्त जमीन चांगली पाहिजे, मऊ पाहिजे. आम्ही कडक करून ठेवली म्हणून पहिले 1-2 वर्ष वापरा, नाही तर विकणारे 100 आहेत. आज म्हणतात रिडोमिलची आळवणी करा, ड्रेंचिंग, आणि उद्या म्हणतात ही कन्सोर्शिया सोडा. तुम्हाला सांगणारे म्हणजे आदल्या दिवशी सगळं जे आहे ती मारून टाकायचं, काहीच ठेवायचं नाही, आणि दुसऱ्या दिवशी जीव सोडायचे. पुन्हा 8 दिवसांनी ॲलेडची ड्रेंचिंग करा. टोमॅटोवाले आहेत काही तर करता ना, काय करता? आदल्या दिवशी मारायचं, दुसऱ्या दिवशी जिवंत करायचं, नवीन सोडायचं. कन्सोर्शिया वापरता का नाही? NPK
ड्रेंचिंग ड्रेंचिंग आळवणी कशाची घेता? तरी मी सांगतो की तुम्ही काय कर. काय नाही, तू ह्युमिक ॲसिड वापरता. हां, कशामुळे वापरायचं? कोण म्हणतं मुळ्याची वाढ वाढती? अजिबात होत नाही. मुळीला वाढायचं आहे तर तिथं वापसा पाहिजे. साधं आहे. मुळीला वाढायचं तर जमिनीत वापसा असेल तर मुळी वाढते. तुम्ही मुळीला वापसा नसेल किंवा पाणीच नसेल तर मुळी वाढतच नाही. हे सगळं मार्केटमधून आलं आहे. सगळ्या प्रकारचे टॉनिक, सगळ्या प्रकारचे PGR, PGP, PGI हे काही कामाचे नाहीत. 1 ग्रॅमसुद्धा आणून वापरू नका. 1 ग्रॅमसुद्धा. आणि आज तुम्हाला जी 600-700 रुपयाचं औषध तुम्ही आणायला जाता आणि तुम्हाला जी 2500ची पिशवी दिली जाते त्याच्यात ही मधलं सगळं आहे. आता फुलकळी निघायला पाहिजे. लहानाचा मोठा होतो, मोठाचा लग्न होतं, लग्न झाल्यावर लेकरं होते, लेकरं झाल्यावर मोठे होते. ते नैसर्गिक आहे का? ह्याला काय तुम्ही टॉनिक देता का? मग तुम्ही ह्याला कळी काढायला का ह्याला देता पिकाला? कुणी सांगितलं? बरं बरं, खाली वापसाच नसेल, ऐका, तुम्ही जर त्याला टॉनिक दिलं म्हणजे कळी काढ, कळी टिकेव, कळी गाळू नको, फळ गाळू नको, जर मुळीच नाही चालली, त्याला श्वासच घेता आला नाही, त्याला अन्न पाणीच घेता आलं नाही, तर टिकल का होती? तरी आम्ही आणून फवारतोय. जे नैसर्गिकरित्या देवाने त्याच्या जीनमध्ये दिलं. एका बियामध्ये 300 कोटी सूक्ष्मजीव असतात. एका बियामध्ये तुम्ही गुगलवर आत्ता सर्च करा किती जीव असतात. एक साधी गोष्ट आहे, विचार करा. तुम्ही पोत्यात ठेवलेला आहे बी किंवा पिशवीत आहे, जमिनीत टाकलं त्यावेळेस ती मूळ खालीच का जातं आणि वरच का शेंडावर येतो? म्हणजे कोण? म्हणजे कोण? मग त्याच्यात आहे ना सगळं. त्याला किती किती 300 कोटी त्याच्यात सूक्ष्मजीव आहेत. एक तरी असा कोणी सायंटिस्ट आहे का एक बी तयार केलंय का कोणी नवीन बी निसर्गात? इतकं साधं आणि सिंपल आहे. आम्ही त्याला कंपनीवाले औषध लावतात, ते सगळे मारून टाकायचे. 300 कोटी ठेवायचंच नाही. मग पुन्हा आम्ही म्हणतो हे औषध लावा, ते औषध लावा, पुन्हा त्याला औषध लावायचं. पुन्हा त्याला जमिनीत गेलं की कटवाम येते, काळी आळी येते, अमुक येते. मग त्याला अजून फर्टेरासारखं दाणेदार कीटकनाशक मारायचं का तर हुमणी आहे, पुन्हा बुरशी आहे, गोगलगाय आहे, वाळवी आहे, हे सगळं त्याच्यावर आम्ही टाकीत राहतो औषध. म्हणजे तुम्ही काय ठरवलं आहे? तुमची वाटाण्याचं झाड आणि तुम्ही दोघंच राहणार आहेत, बाकी सगळ्याला मारायचं, फक्त दोघंच ह्या पृथ्वी तलावर राहायचं आपण असं ठरवलं आहे. तुम्ही निसर्गासोबत सोडा त्याला आणि तुम्ही शांत राहा. तुम्ही जेवढं कमीत कमी हलवा करचाल, मध्ये करचाल, नाही करणार तेवढं ते पीक चांगलं येईल. फक्त त्याला काय पाहिजे ती माहिती करून घ्या. एवढ्या अंतरावर बरोबर पेरायला पाहिजे, ते बी इतक्या खोलीवर पेरायला पाहिजे, वापशावर पेरणी करायला पाहिजे, अगोदर बीज प्रक्रिया करायला पाहिजे. अजिबात रोपाची संख्या वाढवू नका. तुम्ही जेवढं जास्त पेराल तेवढं ते एक शिवडी जातं. त्याला 4च शेंगा लागतात. किती लागतात शेंगा आपल्याकडे? 40 किलो बी आणता तुम्ही आणि इकता किती? 3 कट्टे. आपण काय म्हणतो, बळीराजा असा माणूस आहे की एका दाण्याचे 100 दाणे 1000 दाणे करतो. तुम्ही किती करायले? मग चुकीचं आहे का? हे आपल्या हातात आहे का कोणाच्या लोकांच्या हातात आहे? बी कमी वापरा. आता बेड शिवाय पेरायचं नाही. BBF-वाला असतील नाही तर तुमच्या हाताने त्या मशीननं पेरा, नाही तर दोघं नवरा बायको आणि एक लेकरू, अजून शाळा सुरू झाल्या नाहीत, पाऊस पडेल लवकरच, सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास एकरभर डुबून घ्यायचं. पण बियाला साधं औषध लावून म्हणजे बुरशी लावून. आता ह्याच्यावर येणारे कीड आणि रोग. आता खत राहिलं. खत किती द्यायचं आणि कुठलं द्यायचं, कधी द्यायचं? काय देता तुम्ही वाटाण्याला? पेरताना काय देता? सुपला 15-15-15.
तुम्हाला चालतं का तसं? तुम्हाला चालतं का? मालकिनीच्या अंगावर येतं ना, मला माहित आहे ना तिखट चालत नाही. तुम्ही काय करता? कुणाला तिखट लागतंय, कुणाला सपक लागतंय ना त्या दिवशी, कुणाला आळणी लागते, कुणी डबल मीठ घेते. तुम्हाला एक प्रत्येकाला स्वभावाला वेगळं औषध आहे ना. मग तुम्ही त्या पिकाला जे मिळेल ते द्या ना. तसं चालतंय का? ह्याला किती द्यायला पाहिजे? 20-25 एकरी नत्र स्फुरद पालाश द्यायला पाहिजे. 20 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश हा एकरी त्याला द्यायला पाहिजे. 20 किलो नत्रातलं आणि ही सगळा डोस हा पेरण्याच्या अगोदर ब्याच्या खाली झाला पाहिजे. पुन्हा ह्याला 1 ग्रॅम सुद्धा खताची गरज पडत नाही. आता तुम्ही कसं देता सांगा? हे कसं द्यायचं मी सांगितलं. ते कशातनं द्यायचं मी ते सांगतो. तुम्ही कसं देता? यंत्र आहे ना, ट्रॅक्टरला दोन्ही असतात ना, एकाने औषध येतं, एखादी बी. त्याच्या अगोदर ते हां. औषध पेरल्यावर काय काय द्यायचा? 1 ग्रॅम सुद्धा देऊ नका. युरिया टाकणं म्हणजे तर मग विहिरीत उडी मारणं आहे. कोरड्या विहिरीत त्याच्या गाठी आहेत, त्या वाटाण्यावर गाठी आहेत. ते स्वतःचं नत्र हवेतनं नत्र घेते, स्वतःला युरिया उपलब्ध करून घेते. तुम्ही जेवढा युरिया जास्त वापराल किंवा नत्र जास्त वापराल तेवढं ते लोळतंय खाली. बरोबर आहे का? मी काय वाटाणा आयुष्यात केलेलं नाही, तुमचंच बघून तुम्हाला सांगायला. लोळतंय का नाही ते? आणि त्याच्यावर कीड आणि रोग जास्त येत. 20-25 किलो नत्र स्फुरद पालाश म्हणजे 12-32-16 2 बॅग, 9-24-24 1.5 बॅग, 2 बॅग द्यायच्या. पुन्हा युरिया कसलाही द्यायचा नाही, पेरताना द्यायचा, ब्याच्या खाली पडतो की नाही बघून द्यायचं. एवढंच खत द्या. 2 नाही मिळाला 1च द्या, काय फरक पडत नाही. मगाशी मी सीताफळाचं त्यामुळे उदाहरण दिले. खत नव्हतं त्यावेळेस पिकत नव्हतं काय? कशाला एवढं आरी पडायचं? काही लोकांना झोप नाही, खत मिळतं का नाही, तेल मिळेल का नाही. अरे घरच्या घरी तू डोब बाबा, आणि त्याला मशागत करताना इसकटून जरी टाकलं तरी चालतंय खत. फक्त माती अडवायला पाहिजे. कुठलं खत? मी खताचं नावं सांगितले, कुठलंही घ्या, फक्त 2 बॅग युरिया म्हणजे हे संयुक्त खत घ्यायचं, पेरताना द्यायचं ब्याच्या खाली. त्याच्यानंतर काय वापरायचं नाही, एवढंच. तुम्ही वरून तुम्हाला द्यायचं आहे तर पिरून द्या, कुठलंही पीक असू द्या. तुम्ही जेवढं असं फेकून देतो आपण, पाण्याच्या पुढं इसकटून खत देतो, त्यातला 80% वाया जातं. आता युरियाची बॅग केवढ्याला मिळते? 400. ही परिस्थिती आहे. ते तर तो नंतरचा भाग आहे. युरिया 275-266 रुपयाला 45 किलोची बॅग MRP आहे. एक त्याचं शास्त्र सांगतो तुम्हाला. आता युरिया आपल्याकडं तयार होत नाही, आणि जो होतो त्यालासुद्धा नॅफ्ता वगैरे बाहेरच्या देशातून आणावा लागतो. तो होमूर्ज खाडी, ते युद्ध, त्याच्यामुळे तो सगळा पुरवठा विस्कळीत आहे, आणि त्याच्यामुळं मग युरियाची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. पण युरिया नाही वापरला तरी काय फरक पडत नाही. युरिया कशातून मिळतो? गाठीतून मिळतो. पाऊस पडला तरीसुद्धा युरिया मिळतो. वीज चमकली तरीसुद्धा आपल्या पिकाला युरिया मिळतो. तुम्ही युरियाच्या अजिबात आरी पडू नका. नाही मिळालं वाटलं मला 500 रुपये वाचले, अजिबात काळजी करायची. आणि द्यायचं असेल, कुठलंही पीक असेल तर पिरून द्या. ब्याच्या खाली मुळेच्या कक्षात जिथं मुळे तिथंच खत पडलं पाहिजे, बुडाला नाही. सीताफळाला कुठं टाकता तुम्ही? त्याची मुळं कुठं असतात? पाणी कुठं देता? आम्हाला त्याचं शास्त्रच माहीत नाही, आम्हाला आमच्या पद्धतीनं करतोय. बरोबर आहे. तुम्ही जे आंतरपीक घेता मध्ये काहीतरी कोथिंबीर, तिथं पाणी पडतंय ना, त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फळबागेमध्ये आंतरपीक घेतं त्यावेळेस बाग कशी वाढते हो? हलती का नाही? हलती बाग. का तर त्याचा मुळाचा पसारा सगळीकडे पसरला आहे, तिथं खत पडलं, तिथं पाणी मिळालं, तिथं मुळी वाढली, आपोआप पीक चांगलं येते. आता किडी रोगाबद्दल बोलू आपण. काय येते? खताचं कळालं, द्यायचं ते पिरून, ती बी ब्याच्या म्हणजे पेरताना पुन्हा काही द्यायचं नाही. काय कीड आणि रोग येतो?
तुमच्या भाषेत अजून त्याच्यावर मावा येतो, फुलकिडे येते, तुडतुडे येतात, कोळी येतो, पांढरी माशी येते आणि शेंग पोखरणारे आळ्यामध्ये काय होतं जी आपली हेलिओथेस म्हणतो आपण ज्याला हिरवी बोंडाळी किंवा तंबाखूवरची पाने खाणारी आळी येते, पाने गुंडाळणारी येते, भरपूर 20-25 प्रकारच्या आळ्या कमी अधिक प्रमाणात येतात. ह्या वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव वाढायची शक्यता आहे. ज्या वर्षी पाऊस काळ कमी असतो त्या वर्षी हुमणीचा त्रास होतो. आता पाऊस पडला वाहवणी 40 mm पाऊस पडला, ऐका 40 mm पाऊस पडला की त्याचे सगळे कोश मातीत असतात. ह्याची सायकल पण आम्हाला माहीत नाही. ते दबा धरून बसले कुठं आपल्या जमिनीत. 40 mm पाऊस पडला की त्याच्यावरचं जे आवरण असतं ते विरघळून जातं आणि त्याच्यातनं किडा बाहेर येतो. तो किडा बसतो बाबळी बोरीच्या किंवा बांधावर तुम्ही जी झाडं आहेत त्याच्यावर बसतो, त्याचं मिलन होतं आणि त्याच दिवशी ते 50 ते 100 अंडी तिथं वावरात उकिरड्यावर जिथं जिथं कुठे शक्य आहे तिथं घालतं. महिन्याभरात त्यातनं आळी येते आणि ज्यावेळेस तुमचं फुलावर पीक येतं त्यावेळेस मात्र पीक करतोडून खातं. ह्याला सगळ्यात सोपा पर्याय, जिथं कुठं रानात लाईट आहे तुमच्या शेतात, वस्तीवर, वाडीवर, विहिरीवर, गोठ्यात, इथं लाईट असते ना, तिथे एक साधं पाटी घ्यायची, त्यात थोडं पाणी घ्यायचं अर्ध्याच्यावर आणि त्याच्यात कुठलंही ह्याचे 2 थेंब टाकायचे रसायनाचे, नाहीतर राखेल टाका, डिझेल टाका, पेट्रोल टाका, जे मिळेल ते साधं गोड तेल टाकलं तरी चालतं. ज्या दिवशी त्याचं आवरण मोकळं होतं तो किडा तयार होतो, किडा बाबळी बोरीवर बसतो आणि तो 50 ते 100 अंडी घालतो आणि त्या आळ्या पुन्हा महिन्या 1.5 महिन्यांनी तुमचं पीक खातात. ह्याच्यात दुसरं काही चांगला पर्याय नाही, फक्त प्रकाश सापळा, जे की लाईटीखाली एक लाईट असा बांधायचा, एक बल्ब जो आहे तोच नवीनसुद्धा कुठला आणायचा आणि त्याच्याखाली पाटीत पाणी आणि पाण्यावर थोडं तेल, कुठल्याही प्रकार. हा सगळ्यात परिणामकारक उपाय. 40% भाजीपाल्यासुद्धा नुकसान करतो. हा ऊसाचं करतो. ह्याला किती खर्च येते? आता ही जर तुम्ही दुकानदाराला सांगायला गेलं तर काय देतो तो? बरोबर आहे ना, ते धंदा आहे त्याचा. तुम्हाला कळत नाही ते तुम्हाला फसवतो. कोण कोणाला फसवतंय? ज्याला कळतंय तो, ज्याला कळत नाही त्याला फसवतो. मग आपण न कळणारे किती दिवस राहायचं? बरं, आपलं पोट पाणी आहे त्याच्यावर, पुन्हा आम्ही म्हणायला मोकळे आम्हाला काहीच परवडत नाही. साहेब बाबा कुठे गेले वाटतं, ते मागचे कटाळे, ते त्यांना वाटलं आता काय उपयोग नाही, आडवं लावायला काही चान्सच नाही. आडवं लावायला चान्स असला तर थांबले असते. आम्हाला माहीत आहे हे सगळं, आम्ही काय आज धंदा करत नाही, 33 वर्ष झालं असं बोलतोय आम्ही. बोला बरोबर. बरोबर. याच्यासाठी काय असतंय, ह्या माझ्या माऊली आहेत, माय भगिनी आहेत, माय भगिनीसुद्धा आहेत. लिकरू रडायला लागलं तर पाचते. तुम्ही ऐका, तुम्हीच रडत नाही, तुम्हाला तुमचंच अजून तुम्ही स्वतःलाच पारखच केली नाही अजून. आपलं चुकतंय कुठं, माझा धंदा तोट्यात जातोय कशामुळं, हे आपणच अजून बघितलं नाही ना. आपण फक्त दुसऱ्यावर अवलंबून आहे. बरं, शास्त्र काय इतकं अवघड आहे का? ज्याला लिहिता येतंय मराठीत त्याला हे सगळं कळू शकतं. काही अवघड नाही. फक्त यात एक करायचं, ऐकायचं कुणाचं. ज्याला डबा ऐकायचा आहे त्याचं कधी खरं मानायचं नाही. त्याच्यावर ऐकायचं, त्यात किती खरं आहे किती खोटं आहे असं 4 माणसाचं ऐकायचं डबेवाल्याचं, आणि आपल्या कामाचं तेवढं घ्यायचं. ती म्हणतोय म्हणून तीच औषधं आणून वापरायचं नाही. ते म्हणतंय ना बीज प्रक्रिया कशाची करा म्हणतंय, ती जर म्हणत असेल व गावचे लावा म्हणजे म्हणतं नाही ही कामाचं नाही आपलं, हे नी ट्रायकोडर्मा सांगितलं का ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती मिळू शकतं, फक्त तुम्हाला ज्याचं काही विकणार आहे त्याचं अजिबात ऐकायचं नाही. ज्याला काय विकायचं नाही, आमच्यासारखी मंडळी आहेत त्यांचं मात्र हे पाणी फाउंडेशन आहे. कशासाठी करतात ते अगोदरच बोललो मी, त्यांना अगोदर बोला म्हणलो त्यासाठी. याचं ऐका ना. आणि कृषी विद्यापीठ आहे, कृषी संशोधन संस्था आहेत, एवढ्या युनिव्हर्सिटी आहेत. आता एवढे सगळे सीताफळाचे बऱ्यापैकी झाडं आहेत आपल्याकडे. त्या ह्याला गेलं का दिव्याच्या तिथल्या जाधववाडीला कुणी? काय संबंध आहे का आपला? कशाला उभा केलं आहे तिथं? सीताफळ आणि अंजीर संशोधन केंद्र आहे, माहीत आहे का आपल्याला? जाऊन आले का तुम्ही?
शासन करतंय त्याच्या पद्धतीनं, पण तुम्हाला त्याची गरज वाटत नाही, तुम्ही रडत नाही. आमचा काय पगार कमी होत नाही. तुम्ही आले काय, विचारलं काय, नाही विचारलं काय, आम्ही सांगितलं काय, नाही सांगितलं काय, आमचा पगार कमी होत नाही, तुम्ही काय ओरड करत नाही, आम्हाला सांगत नाही, म्हणून आम्ही सांगत नाही. आता किडीण रोगाबद्दल, युरिया कमी वापरला कीड कमी येणार. जमिनीत चांगला वापसा आहे, पाणी साचत नाही, कीड कमी येणार. जैविक तुम्ही बीज प्रक्रिया केली, एकही रोप मरत नाही. ट्रायकोडर्मा लावा आणि जमिनीत मातीत पाणी रानात साचू देऊ नका. एक जरी ठोंब जळाला तर मला सांगा फोन करू. त्याला काय करायचं आहे, फक्त बेडवर आणायचं आणि बेला औषध लावायचं जैविक. एक सुद्धा रोप मिळत नाही. मग 20 किलो बी वाचतं नाही तर बरं. पुन्हा 22 ड्रेंचिंग करा, COCची ड्रेंचिंग करा, ॲलेटची, त्याचं ते तोंड काढा म्हणतात आणि सगळ्या रोपाला टाका, पुढं इसकटून द्या, पुन्हा पाणी द्या, सांगणारे काही सांगतात. पण शास्त्र असं आहे की त्याला जर बीज प्रक्रिया केली आणि जर वाफसा मेंटेन केला तर अजिबात एकही रोप मरत नाही. मरीचा विषय संपला. आता औषध, जेवढं 2 रोपातलं अंतर व्यवस्थित असेल, 2 ओळीतलं वाढवा आणि रोपातलंही वाढवा. जेवढा जास्त सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील तेवढं कमीत कमी रोगाचं प्रमाण येतं किडीचं. तेवढी कीड आणि रोग आपोआप कमीत कमी येतं. सगळ्यात चांगलं नैसर्गिक औषध सूर्यप्रकाश आहे आणि हवा खेळते. तुम्ही बाहेरून आणता कंपनीची, त्याच्यापेक्षा हे भारी औषध आहे. ह्याच्यात आपला फायदा बी वाचते, आंतरमशागत करता येईल, तोडताना येल तुडवणार नाहीत, बरोबर आहे का नाही. ह्याच्यात फायदे किती होते. अजून आळ्यामध्ये आता 600 लिटर अर्क तयार केला आहे, लिंबुळे अर्क, दशपर्णी अर्क, दशपर्णी अर्क फवारा. तोंडच लावत नाही त्याला, कसली जाळी. बरं हे कुणी केला, तुम्ही केला. किती खर्च आला, तुमचं कष्ट आणि 10-20 रुपये लिटरला केवढ्याला पडते, काढलं की त्याची इकॉनॉमिक्स. 15 रुपये लिटर माझं घरचं औषध. सगळ्या बांधावर ज्याला जनावर तोंड लावत नाही ते सगळ्या वनस्पती गोळा करायच्या, थोडं त्याची फांदी राहू द्यायची, त्याचं पान ठेवायचं, ते आणायचे, बारीक करायचे, 20-25 दिवस सडू द्यायचं, गाळायचं आणि फवारायचं. 1 रुपयासुद्धा दुसरं काही औषध लागत नाही वाटण्याला. नुसतं दशपर्णी अर्क 8 दिवसाला 15 दिवसाला फवार. काही दुकानाचं तोडच बघायचं नाही. आणि याच्या पुढं आता काय राहिलं वाटण्याचं. कीड लागत नाही, रोग लागत नाही, दुकानात जायची गरज नाही. मिळालं तर ठीक आहे खत, नाही मिळालं तरी चालतंय. बी कमी वापरायचं, घरच्या घरी डोबायचं. काय दुखणं राहिलं सांगा आता वाटण्याचं. ते काय निसर्गावर आहे. जे निसर्गावर आहे, लयच सगळ्याला पिकलं तर बाजारभाव कमी होतो, अर्ध्याचं गेलं ना अर्ध्याचं पिकलं तर बाजारभाव राहतो. म्हणजे कुणाच्या तरी खिशातलं काढूनच घेतोय आम्ही बी. इंग्रजीत म्हण आहे, 1 man's फूड इज अनदर मॅन्स पॉयझन. म्हणजे एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष आहे. अर्ध्या लोकांचा बटाणा बुडला तरच 125 रुपये 150 रुपये किलो जातोय. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही 1 एकरमध्ये तुम्हाला 6 पिशव्या व्हायला पाहिजे, त्या तिथं 3 झाल्या तर 125 रुपये भाव होते. एवढंच आहे की ना भावाचं. ह्याच्यात काय बदल आहे का. मला वाटतं वाटाण्यावर इथं थांबू आपण. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पिकाबद्दल काय विचारायचं असेल प्रश्न तर विचारा, किंवा ह्याच्यातलं काय राहायचं सांगायचं राहिलं. हां बरोबर आहे. त्याच्यात मेटारायझम ॲन्युसिप्ली म्हणून एक जैविक बुरशी आहे, जीव जंतू. ज्याला लिहिता येते ना त्याला जाधव साहेबाला फोन करायला सांगा. नाही काय आहे, मेट्रायझम आणि बिव्हेरिया म्हणून 2 प्रकारच्या बुरशी आहेत. ते जर तुम्ही पावसाळ्यात 1-2 पाऊस झाल्यावर 50 ग्रॅम तुम्ही जर त्याच्या बुडाला इसकटून टाकली पावसाळ्यात संध्याकाळी, तुम्हाला पिठ्या डुकून औषधाला सापडत नाही. हां होऊ द्या ना, जीव आहे ते, त्या जीवाणू आहेत. मग तुम्हाला पुन्हा पट्टी लावता येते ग्रीसची, बरोबर. आणि तुम्हाला जर फवारायचं असेल तर बुप्रोफिंजिन म्हणून एक औषध आहे, किंवा हमला म्हणून औषध आहे, फवारायचं फवारा. 3 पर्याय सांगितले मी तुला. जीव म्हणजे जीव सांगितला, जीवजंतू. हां चालतो की, मी ते सांगितलं की औषधाचं नाव तुम्हाला.
त्याला कसं आहे, त्याच्यावर आवरण आहे. त्यांनी काय केलं, स्वतःला बचाव करण्यासाठी त्याच्यावर एक पांढरं पिशीचं आवरण असतं, त्याच्यात औषधच जात नाही पहिली गोष्ट, त्यामुळे ते मरत नाही तुम्ही. आणि एकदा समजा तुम्ही आता फवारलं, त्या हमलाचा अंश जवळपास 70 दिवस राहतो. म्हणजे 70 दिवसांनी जरी ते सीताफळ खाऊन पडलं तर तुमच्या पोटात हमला जाते, ते हमला करते पुन्हा आत, त्यांनी कॅन्सर होते. मग मी पहिला पर्याय काय सांगितला, मॅट्रायझम आणि ब्युवेरिया फक्त जमिनीमध्ये कालवून तुम्ही द्या पावसाळ्यात. बरं ही एकदाच टाकायचं, पुढच्या वर्षी नाही टाकलं चालतंय. फक्त त्याला काय पाहिजे, खायला काहीतरी खादगी पाहिजे. त्याला काय लागते, काडी कचरा, गवत, तण तणकट, बुसकट, गुळी, जे काय पडेल ते जमिनीमध्ये तिथंच जागेवर राहू द्या. तण कापून जागेवर राहू द्या. जे फुटतंय तेवढं बाजूला घ्या, वाळल्यावर पुन्हा तिथंच टाका. रान झाकून ठेवा, वापसा चांगला ठेवा. कमी खर्चाचे किंवा शून्य खर्चाचे उपाय. अजून काय विचारा, नाही तर संपून टाकू आपण. तेच सांगितलं की मी तुम्हाला, सीताफळामध्ये खाली टेप लावा आणि त्याला ग्रीस लावा, त्याला वर चढता येत नाही तरी मुंगळे बिंगळे घेऊन जातात पाठीवर, त्याला जाणार ना. मग त्यासाठी त्याची उत्पत्तीच, ह्या सगळ्या किडी ज्या आहेत, बुरशी आहेत, ह्या येतात कुठून माहीत आहे का, त्याचा पहिला सोर्स असतो जमिनीत. मूळ कारण जमिनीमध्ये सगळं असतं. दुसरं हवा, तिसरं बियाणं, किंवा तुम्ही बाहेरून फिरून आले, तुमच्या शर्टाला, वखराला, ट्रॅक्टरला लागून येत असते, ते आपल्याला कळत नाही. ते ह्या 3 सोडून कुठे येत नाही. सगळ्यात जास्त कुठून येते, जमिनीतून येते. जमिनीतून काय करायचं, ट्रायकोडर्मा, PSB, KMB, मॅट्रायझम, ब्युवेरिया हे जैविक औषध आणायचे, एकदाच टाकायचे किंवा 2 वर्षे टाकायचे, पावसाळ्यात टाकायचे, चांगला पाऊस झाल्यावर वापशावर टाकायचे. आणि त्याची कमीत कमी हलव जमिनीची कशी होईल, ते जास्तीत जास्त कसं जमिनीत वाढल. जरी उन्हाळ्यात तुम्ही पीक घेत नसलं तरी ते मरत नाही. ते 50-51 डिग्रीपर्यंत, ट्रायकोडर्मा हा 51 डिग्रीपर्यंत ट्रायकोडर्मा जमिनीत जिवंत राहतो. पुढं त्याला पाऊस पडला, पाणी आलं, ओलावा झाला, खायला असेल. बरं हे वाढतं किती, तुम्ही कल्पना, त्याची 20 मिनिटाची पिढी आहे, त्याचा पाळणा 20 मिनिटाचा आहे. 20 मिनिटात एकाचे 2, पुढच्या 20 मिनिटात 2चे 4, 4चे 16, 16चे 16 गुणिले 16 गुणिले 16, म्हणजे हे 1:10:2 274 का 84 एका दिवसात होतात. मग इतकं जर तुमचे मित्र बुरशी आहेत, हे तुम्हाला मदत करणारे जर जमिनीत एवढे वाढवले, तर ते वाईट बुरशीला किंवा ह्याला वाढू देईल का? अजून कुठलेही असेल, मूळकुजेला ट्रायकोडर्मा, हुमणी असेल, पुन्हा हुमणी किंवा वाळवी किंवा कटवर्म, फक्त पहिल्याच वर्षी लगेच, आता तुम्ही म्हणसाल मी केलं तर तुम्हाला त्याला सुरुवातीला आपल्याला काहीतरी वापरावं लागेल. म्हणजे कुठलं रसायनाचं, तुम्ही जे फलटेरा वगैरे आणून टाकता ना, ते पहिल्या वर्षी थोडं वापरावं लागेल, कारण ते रोप तर, ती बुरशी तर वाढली पाहिजे. पण एकदा पीक पुढं आलं की एकदा टाकून द्या तुम्ही. आयुष्यात इथून पुढं लक्षात, फक्त रासायनिक खत सोडून जमिनीमध्ये दुसरं काही केमिकल टाकायचं नाही. पुन्हा तुम्हाला आयुष्यात कुठल्याही प्रकारची बुरशी, जीवाणू तुम्हाला रानात टाकायची गरज नाही. आणि कुठेही तुम्हाला मर कसलीही, फक्त वापसा पाहिजे. आणि ही एकदा वापसा असला, त्याला खायला असला, हवा पाणी असलं, ते आपोआप वाढत राहतं. तुमची पिकाची काळजी घेते. योग्य अंतरावर लागवड करा, कमी कालावधीचे वाण निवडा, बीज प्रक्रिया करा, मिळेल तेवढं खत टाका, गादी वाप्यावरच पेरणी करा. अजून नंदुशेठ, लाल कोळी कधी वाढतो, ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो, तापमान वाढतं, आर्द्रता कमी होती, त्यावेळेस लाल कोळी जास्त वाढतो. भाजीपाल्यावर, फुलावर, वाटाण्यावर बी येतो. पण कधी येतो, ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की आता 8 दिवस झाला पाऊस नाही, तापमान वाढले, त्यावेळेस त्याला साधं त्याचं कोळीनाशक म्हणून 4-5 औषधं मिळतील. सोपा पर्याय सांगतो, फुल प्रेशरनं पेट्रोल पंपानं जर पाणी मारलं तरी लाल कोळी 99% जातो. काय पर्याय सांगितला?
फुल प्रेशरनं फक्त पाणी मारायचं, 90% लाल कोळी गायब होतो. दुसरा आबामेक्टिन आहे, प्रोपरगाईट आहे, बाजारातली औषधं पण माहीत आहेत मला. आबामेक्टिन म्हणून मिळते, सगळ्यात चांगलं आहे. ट्रेसर आहे, ट्रेसर पण चालतं त्याच्यावर, कॉर्टेवाचं. बरोबर आहे का? नसलं काय तर सांगा मला ते पण माहिती आहे, पण मी ते सांगत नाही. सोपा पर्याय पाणी मार. कष्ट जाईल तुमचं, 1-2 तास जातील तेवढं मारायला, पण तो आपोआप त्याचा म्हणजे कमीत कमी दुकानात जायचं नाही, बाहेरून काय विकत आणायचा 4 वेळा विचार करायचा. ह्याला दुसरा काय पर्याय आहे का सोपा माझ्या हातातला? माझं थोडं कष्ट वाढलं तर चालेल, पण माझं खिशातले पैसे जाणार नाहीत, माती खराब होणार नाही, पाणी खराब होणार नाही, पर्यावरण खराब होणार नाही, माझी शेती तोट्याची होणार नाही. ह्यासाठी मला काय पर्याय आहे का? असा शोध घ्या, आपोआप तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. कुणाला काय प्रश्न? आज बोबगावमध्ये आमच्या जाधव साहेबांनी आवर्जून, माझाच जास्त आग्रह होता त्यांना, कारण आम्हाला कुठेतरी जाऊन घसा कोरडा खाकरल्याशिवाय जमत नाही, तो आमचा स्वभाव आहे. त्याच्या मागं आपण एक शेतकरी कुटुंबातले आहोत. शेतकऱ्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि त्याच्यातून त्याला कसं बाहेर पडायचं काहीच कळत नाही. आपल्याला जे शक्य होईल तेवढं सांगायचं, आपल्याला जे ठावे आहे ते इतरांना सांगावे, एवढ्या फक्त उद्देशापोटी आपण इथं आलो होतो. आपणही शांत चित्ताने ऐकून घेतलं. थोडी जास्त खडाखडी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही, आणखीन थोडी जास्त झाली असते तर आणखीन मजा आली असती. तुम्ही नक्की बोलवा मला, अत्यंत 1 तास 1.25 तासात येतो मी. 9-10 वाजता तुमच्या कुठं पाहिजे तिथं मळ्यात मला फक्त 2 दिवस अगोदर सांगा. पीक कुठलंही घ्या, आपण सविस्तर मांडी घालून बसून आमचे डबे आणतो, पुन्हा 5ला तर चहा पिऊ, नाही तर ती अपेक्षा नसती. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलणं आत्ताच्या कार्यक्रमात. स्वतः साहेब थांबले, तुम्ही लोकमंडळी ऐकली, आमचे भगिनी मंडळी आहेत, पुन्हा वॉटर कप आहे सत्यमेव जयतेचा. ह्या लोकांची मानसिकता, त्यांची तळमळ बघा आणि मग काय जे शक्य होईल आपल्या हातात आहे तेवढं जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा आणि स्वतः मोठं व्हा, दुसऱ्याला मोठं होऊ नका, करू नका, होऊ देऊ नका, स्वतः मोठं व्हा. धन्यवाद.